नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखी, आजची आपली स्त्री ही सर्व आघाड्यांवर पुढे आहे. आपल्यामध्ये असलेल्या कौशल्यांचा विकास शिक्षणाच्या आधारे करून तिने अगदी आकाशाला गवसणी घातली आहे. पण आपली ही शिक्षण पद्धती हळूहळू बदलत चालली आहे. उद्या अर्थात 11 नोव्हेंबरला आपण नॅशनल एज्युकेशन डे अर्थात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करतो आणि आज त्याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त. आजचा आपला विषय आहे महिला आणि बदलती शिक्षण पद्धती. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशी तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केलेली आहे. आज आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर वसुधा कामत. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. प्रोफेसर वसुधा कामत या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात पीएचडी केली आहे. 40 वर्षांहून अधिक काळ त्या शैक्षणिक क्षेत्रात आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच ही शिक्षण पद्धती कशी बदलत चालली आहे त्याविषयी अधिक जाणून घेऊयात. पण कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या विषयाला अनुसरून प्रश्न असावेत. आजच्या आपल्या चर्चेला, आजच्या आपल्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे महिला आणि बदलती शिक्षण पद्धती आणि आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर वसुधा कामत. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. जसं आपली आज सखी सगळ्या क्षेत्रात पुढे आहे आणि आज एका सखी बरोबरच आज तुमच्याबरोबर आपण ही चर्चा करत आहोत की आपली शिक्षण पद्धती कशी बदलत चालली आहे. उद्या नॅशनल एज्युकेशन डे आहे आणि त्याविषयी आज आपण चर्चा करत आहोत. खरं तर 5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो. 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. पण या राष्ट्रीय शिक्षण दिनाचं औचित्य तुम्ही सविस्तर सांगा आम्हाला. बरोबर आहे. 5 सप्टेंबर हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आपल्या भारतामध्ये आणि 5 ऑक्टोबर हा जगामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. पण आजच्या दिनाचं 11 नोव्हेंबर याचं फार मोठं महत्त्व अशासाठी आहे, 2008 सालापासून आपण हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करायला लागलो. आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा हा जन्मदिवस आहे. 11 नोव्हेंबर 1888 या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे आपल्या भारतामध्ये. केवळ शिक्षण मंत्री म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणून, त्या काळी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते अतिशय चांगले कवी होते. त्यांचं नाव जे आहे अबुल कलाम. अबुल कलाम म्हणजे लॉर्ड ऑफ डायलॉग, म्हणजे अतिशय चांगलं डिबेटिंग करण्यात त्यांचा हात कोणी धरत नसे. मौलाना हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे लर्नेड पर्सन, म्हणजे ज्ञानी मनुष्य, आणि ते खरोखरच ज्ञानी होते त्यामुळे त्यांना मौलाना म्हणत असत. पण त्यांनी स्वतःला आझाद हे टोपण नाव घेतलं होतं. आझाद म्हणजे स्वतंत्र. ते स्वतःला खरोखरच म्हणजे अतिशय स्वतंत्र विचारबुद्धी असलेला अशी व्यक्ती आपल्याला शिक्षण मंत्री म्हणून स्वतंत्र झालेल्या भारताला मिळाली. तर 1947 सालापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1958 पर्यंत ते शिक्षण मंत्री होते. आणि भारताचं जे सर्वोच्च सिव्हिलियन अवॉर्ड आहे भारतरत्न, हे 1992 साली त्यांना त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या कार्यार्थ देऊन त्यांचा योग्य तो गौरव केला. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की 11 नोव्हेंबरला आपण हा नॅशनल एज्युकेशन डे साजरा करतो, पण आपण आजच त्याविषयी चर्चा करत आहोत. तर मगाशी तुम्ही खूप छान सांगितलं की बऱ्याच ठिकाणी उद्या तो त्याच्याविषयी, कारण आपण हा दिवस खूप चांगल्या प्रकारे साजरा करायला पाहिजे. कारण आपल्या नवीन पिढीला आणि काही शिक्षकांना देखील या फार मोठ्या व्यक्तीबद्दल माहिती व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्या सरकारांनी, युजीसीनी, युनिव्हर्सिटीजना कळवलेलं आहे की तुम्ही उद्या 11 नोव्हेंबरला अनेक कार्यक्रम हाती घ्या, विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा. सेमिनार्स, कॉन्फरन्सेस, चर्चा, पोस्टर कॉम्पिटिशन, की यामधून मुलांना कळेल, नवीन पिढीला कळेल
आपल्या या थोर भारतीय सुपुत्राबद्दल आणि त्यामुळे तो त्यांच्या मनात आदर निर्माण होईल. कारण राष्ट्रीय शिक्षण दिन, कारण शिक्षणामध्ये जवळजवळ त्यांनी क्रांतीच केली स्वतंत्र भारतामध्ये. अशा प्रकारचा दूर विचार करून इतक्या संस्था त्यांनी निर्माण केल्या की आज खरोखरच आपण त्यांचे ऋणाईत आहोत. अगदी खरं. म्हणजे मला त्याला जोडूनच तुम्हाला हे विचारायचं होतं की त्यांचं खूप मोठं योगदान आहे, पण शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल आम्हाला अजून सविस्तर सांगा. जेव्हा आपण स्वतंत्र झालो ब्रिटिशांच्या जोखडामधून, त्यावेळेला आपल्याला ठरवायला पाहिजे होतं की या स्वतंत्र भारतामध्ये कोणती शिक्षण पद्धती असणार आहे. मेकॉलेने सुरू केलेलीच की आपल्याला आपल्यासाठी काही वेगळी शिक्षण पद्धती करायला पाहिजे. आणि अतिशय योग्य अशी व्यक्ती आपल्याला शिक्षण मंत्री म्हणून लाभली, मौलाना अबुल कलाम आझाद. एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की बरीच मंडळी, आता आपले राष्ट्रपती होऊन गेले APJ अब्दुल कलाम सर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. बऱ्याच लोकांना गडबड होते की दोन्ही इथेच आहेत का, या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. आपण आता बोलतो होते मौलाना अबुल कलाम आझाद या व्यक्तींच्याबद्दल. हे शिक्षण मंत्री होते आणि त्यांचा जन्मकाळ 1888 ते 1958 असा होता. त्यांनी फार दूरविचार असा केला होता की म्हणजे 1948 साली त्यांनी एज्युकेशन कॉन्फरन्समध्ये असं मांडलं की भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी एवढं शिक्षण दिलं पाहिजे की भारताचा नागरिक, जाण नागरिक म्हणून ह्या लोकशाहीच्या एकूणच पर्वामध्ये त्यांनी भाग घ्यायचा असेल तर त्याला जेवढं ज्ञान पाहिजे किंवा तिला जेवढं ज्ञान पाहिजे तेवढं आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये आपण फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन 14 वर्षापर्यंतच्या मुलामुलींना हे जे शिक्षण आपण दिलं हे कंपल्सरी एज्युकेशन दिलंच पाहिजे, प्रत्येकाने एवढं शिकलंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यांनी जास्त भर हा मुलींच्या शिक्षणावर आणि अडल्ट एज्युकेशनवर दिला. कारण जेव्हा स्वतंत्र आपण झालो तेव्हा आपली लिटरसी रेट अतिशय कमी होता, खूपच कमी होता. आता आज आपल्याकडे महिलांचा लिटरसी रेट 65% आहे, पण पुरुषांचा 82% आहे. म्हणजे अजूनही आपल्याला खूप करायचं. आज तुम्ही विषय अतिशय संयुक्तिक असा विषय ठेवलाय, महिलांच्या शिक्षणासाठी या नवीन शिक्षण पद्धतीचा काय उपयोग होणार आहे. पण ही 65% लिटरसी रेट आहे, तो सुद्धा खूप कमी आहे जगाच्या मानाने आणि भारताच्या ॲव्हरेजच्या मानाने सुद्धा. तर खूप अजून आपल्याला बरेच वी हॅव टू गो मेनी मोर माइल्स. पण आपल्या या शिक्षण मंत्र्यांनी इतक्या संस्था, म्हणजे उदाहरणार्थ UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, याचं उद्घाटन त्यांनी केलं 1953 साली. त्याच्यानंतर ऍक्ट आला, म्हणजे लोकसभेमध्ये तो ऍक्ट पारित झाला वगैरे पुढे. पण मुळात ही संस्था त्यांनी स्थापन केली, AICTE ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. त्यांचा पण ऍक्ट नंतर झाला. पण मुळात असं काही टेक्निकल एज्युकेशनसाठी आपल्याकडे काउन्सिल असायला पाहिजे. आणि त्या काळामध्ये म्हणजे आपले पंतप्रधानही या दृष्टीने बघत होते की संशोधन आणि जास्त आपल्या तरुणांना या संशोधनामध्ये आणलं पाहिजे. आणि त्यांचा अबुल कलाम आझाद सरांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता आणि त्यामुळे अनेक संस्था ज्या निर्माण झाल्या, उदाहरणार्थ IIT, पहिली IIT खरगपूरला स्थापन झाली. आणि त्यांचं म्हणणं होतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारख्या संस्था जर आपण निर्माण केल्या, कारण त्या काळात नेहरूने आपल्याकडे खूप टेक्नॉलॉजी आणायची होती, फार मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करायचं होतं, त्याला इंजिनियर्स पाहिजे होते. तर मग IIT सारख्या जगन्मान्य संस्थांची स्थापना, म्हणजे त्याचं उद्घाटन पण अबुल कलाम आझाद सरांनीच केलंय. खरगपूरला ती पहिली IIT आणि आता तर अनेक IITs निर्माण झाल्यात आणि जगामध्ये त्यांचं खूप मोठं स्थान आहे. अनेक संस्था त्यांनी काढल्या. पण आता त्यांच्या नावाने सुद्धा अनेक संस्था निर्माण झाल्यात. म्हणजे उदाहरणार्थ हैदराबादला जी सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे त्यांच्या नावाने, म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटी अबुल कलाम आझादांची, खूप संस्था त्यांच्या नावाने स्थापन केल्या. कारण त्यांच्या नावातच एक इन्स्पिरेशन आहे. खरंच आहे. आपल्याकडे जी जामिया मिलिया इस्लामिया आहे, ही संस्था स्थापन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा होता. आणि त्यामुळे मुस्लिम तरुणांना या शिक्षण क्षेत्रामध्ये आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. आता भारत सरकारने त्यांच्या नावाने एक संस्था स्थापन केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा MPhil PhD करणाऱ्या मुस्लिम तरुणांना स्कॉलरशिप वगैरे दिली जाते. तर संशोधन इनोव्हेशनमध्ये खूप लक्ष घालून काम करणं. त्यांनी एज्युकेशन कमिशन त्यावेळेला स्थापन केलं. म्हणजे आता आपण नवीन पॉलिसी आता तयार करतोय, 1964 साली शिक्षण कमिशन होतं, तसं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच एज्युकेशन कमिशन स्थापन करण्याचा मानही त्यांच्याकडे जातो.
म्हणजे केवढं दूरदृष्टी होती. कारण त्यांचा संशोधनावर जास्त भर होता, जसं तुम्ही सांगितलं. आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर नवीन काहीतरी ज्ञान निर्माण केल्याशिवाय आपला देश मोठा होत नाही. इतरांनी काहीतरी शोधून काढायचं आणि आपण त्याच्यामध्ये काही करायचं, यापेक्षा आपण स्वतः संशोधन करणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे त्यांनी त्यावेळेला ओळखलं होतं. अगदी खरं आहे. Great मॅडम, माणूस. आजच्या ह्या भारतातील शिक्षण पद्धतीमध्ये खूप नवीन नवीन बदल घडत आहेत, त्याविषयी सांगा. कारण आपण बोलतो की शिक्षण पद्धती हा जो तुम्ही रेशो सांगितला किंवा बरेच बदल घडतात, पण नवीन बदल आता काय घडतायत? खूप बदल घडतात, प्रचंड प्रमाणात बदल घडतात. म्हणजे एक नेहमी शिक्षण क्षेत्रावरती एक जोक केला जातो तो असा की 200 वर्षानंतर एखादा डॉक्टर पुन्हा जन्माला आला तर म्हणा, अरे हे काय सगळंच बदललंय, ऑपरेशन थिएटर वगैरे कुठल्याही क्षेत्रातलं. इंजिनियर जर 200 वर्षांनी झालं तर म्हणा काय बदललंय. पण शिक्षण क्षेत्रामधलं जर कोणी शिक्षक पुन्हा जन्माला आला 200 वर्षांनी तर म्हणा, अरे तेच चालू आहे. पण आज असं नाही. आता हा जो अगदी कालबाह्य झालेला आहे. कारण आता कितीतरी नवीन क्रांती शिक्षण क्षेत्रामध्ये झालेली आणि ही क्रांती घडवण्यामध्ये जास्त सहभाग हा इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा आहे. कारण इतक्या प्रमाणावरती आज टेक्नॉलॉजी आपण सगळेजणच वापरतो. फोन आपण वापरतो, टीव्ही वापरतो, आपण इंटरनेट वापरतो, वायफाय वापरतो, इतक्या आणि अतिशय सुलभपणे 6-7 वर्षाची मुलं सुद्धा टॅब आणि आयपॅड वापरतात. खरं. ही टेक्नॉलॉजी आता आपल्या जीवनाचा एक भाग झाली, तर तो शिक्षणाचा का होऊ नये. आणि तो तसा झालेला आहे. आणि त्यामुळे ही जी पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीचा बदल काय होतोय की त्यामुळे आपल्याकडे शिक्षक केंद्रित शिक्षण जे होतं ते आता विद्यार्थी केंद्रित होण्याकडे जास्त भर वाढलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्याला शिकायचंय, तिला काय शिकायचंय, ड्रॉइंग पेंटिंग शिकायचंय, ठीक आहे, मग ते शिकवण्यासाठी आपण काय करू शकतो असा विचार आज आपल्या शिक्षण संस्था करतायत, युनिव्हर्सिटीज करतायत, महाविद्यालय करतायत. आपण जर असं म्हणाल की आमच्याकडे हेच कोर्सेस मिळतील, पण त्यांना दुसरंच काहीतरी शिकायचं तर ते येणार नाही तुमच्याकडे, नाही का. त्यामुळे आणि आज शक्य आहे. आपण जसं आता ओपन अँड डिस्टन्स एज्युकेशन आपण सुरू केलंय, म्हणजे मुक्त आणि दूरस्थ शिक्षण. याच्या मुळाशी काय आहे की विद्यार्थ्याला जे पाहिजे ते आपण देऊ केलं पाहिजे. म्हणजे आपण असंच म्हणू शकतो की पूर्वी जसं मारून मुटकून शिकवलं जात होतं, शिक्षण पद्धती बदलली आहे, तर त्याचा हा एक नवीन मार्ग पण म्हणू शकतो. खूपच. आणि त्यामुळे वर्गात शिकवायच्या पद्धती सुद्धा आपल्याकडे आता बदलल्यात. महाराष्ट्रामध्ये प्रगत महाराष्ट्र म्हणून त्यांनी एक डॉक्युमेंट आता तयार केलं आणि गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आहे ते. तर आपण आता शालेय शिक्षण पद्धतीमध्ये कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच घेतलेला आहे. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच म्हणजे ज्ञानरचनावाद. म्हणजे शिक्षकांनी भाषण द्यायचं आणि मुलांनी ऐकायचं, त्याच्यात मुलांना ज्ञान निर्माण करताच येत नाही. गोडी निर्माण केली, ती गोडी निर्माण करून त्यांना स्वतःला ज्ञान निर्मिती करायचे, पार्टनर्स करून कसे घ्यायचे, अशा प्रकारच्या जर पद्धती आपण वर्गामध्ये वापरल्या तर विद्यार्थी वर्गात बसतील, नवीन ज्ञान निर्मिती करतील. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की ज्ञान एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय की आज जी मुलगी किंवा जो मुलगा बीएससी होणार आहे, म्हणजे आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली, आता 4 वर्षांनी जर ते नोकरी करायला जातील तेव्हा त्या ज्ञानाचा उपयोग शून्य असेल, कारण ते ऑब्सोलेट झालं असणार. ती टेक्नॉलॉजीच गेली आहे. म्हणजे सायंटिफिक प्रिन्सिपल्स असतील पण ती, म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण आहे, मी केमिस्ट्रीमध्ये बीएससी केलं आणि मला वाटलं आता केमिस्ट्री नोकरी करावी. जेव्हा मी ऍक्च्युअली बघायला गेले त्या कंपन्यांमध्ये, तेव्हा आम्ही वर्गात जे काय करत होतो आणि तिथे जे काय होतं त्याच्यात काही संबंध नव्हता. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे आजच्या परिस्थितीमध्ये की केवळ माहिती देऊन उपयोग नाहीये, तर जी माहिती पाहिजे आपल्याला ती कशी माहिती मिळवायची, कुठून मिळवायची, आणि नुसती माहिती काय करायची, त्या माहितीचं परिष्करण करायला पाहिजे. त्या माहितीवरती आपल्याला इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे, अर्थ लावता आला पाहिजे. या अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला आपण ज्ञाननिर्मिती म्हणतो. नुसती दिलेली माहिती डोक्यात कोंबून ठेवायची म्हणजे ज्ञान नाही. म्हणजे जी शिक्षण पद्धती जशी जशी बदलत चालेल ती कशी आपण आपल्यापर्यंत घेतलेली आहे, आपल्या मुळापर्यंत पोहोचवली, आपण ती स्वीकारली आहे आणि आपण ती वापरायचा प्रयत्न करतो. त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया. मॅडम, एक फोन आलेला आहे. सतीश आळेकर बोलतात आपल्याशी डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार, मी गिरीश आळेकर बोलतोय डोंबिवलीहून. हा, बोला. आपल्या ज्या शिक्षण पद्धतीमध्ये मातृभाषेत शिक्षण ही जी संकल्पना आहे ही अजून तशी पूर्णपणे प्रत्यक्षात आलेली नाहीये. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? आणि दुसरी गोष्ट की आपल्या शालेय शिक्षण सत्रामध्ये एखादी प्रादेशिक भाषा, म्हणजे कर्नाटकातली, तेलुगुतली किंवा गुजराती किंवा आणखीन
म्हणजे सो दॅट जो संपर्क एकमेकाशी वाढू शकेल अशी काही आपल्याला करता येईल का? बरं, आपल्याला एक फोन आलेला आहे, आधी आपण तो फोन घेऊया. मॅडम शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. मी शलाका गाडगीळ, कल्याण प्रश्न विचारू इच्छिते. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की ज्या मुलींची बुद्धिमत्ता अतिशय कमी आहे त्या मुलींच्या पालकांसाठी म्हणजे त्या मुलींना कोणत्या प्रकारचं शिक्षण किंवा कोणत्या त्यांच्यासाठी पर्याय निवडावा? बरं, धन्यवाद शलाकाजी. मॅडम आधी आपण शलाकींच्या प्रश्नाला उत्तर देऊया आणि नंतर आपण गिरीजींनी जो प्रश्न विचारलेला त्यांनाही उत्तर देऊया. काय सांगेल की ज्या मुलींची बुद्धिमत्ता थोडी कमी आहे तर त्यांच्यासाठी असं काही स्पेसिफिक कुठली शिक्षण पद्धती त्यांनी निवडली पाहिजे? त्यांना आपण एज्युकेशनली सबनॉर्मल असं म्हणतो, कारण अमुक एक गोष्ट शिकण्यासाठी जी कमीत कमी बुद्धिमत्ता लागते ती त्यांच्याकडे नसते. आणि हे लक्षात आल्यानंतर त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा पूर्वी असत आणि तिथेच त्या लोकांनी जायचं मुलांनी आणि तिथे शिकायचं. पण आज आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा पुरस्कार करतो आहोत, कारण समाजामध्ये या व्यक्तींना समाजात मिळून मिसळून राहायचं. तिथे काही त्यांच्यासाठी सगळं वेगळं आपण केलेलं नाहीये. म्हणजे बाजारात जायचंय, घरात राहायचंय, इकडे तिकडे नोकरी करायची, मिनिमम कुठल्याही प्रकारची जे त्यांना काही व्यवसाय करायचा असेल तर त्यांना समाजाबरोबर जर राहायचं असेल, वागायचं असेल तर त्यांनी शिकताना सुद्धा इतर मुलांच्या बरोबरच शिकावं. केवळ एज्युकेशनली सबनॉर्मल मुलंच नव्हेत तर लर्निंग डिसॅबिलिटी असते, मेंटल रिटार्डेशन असतं, इतर अनेक प्रकारचे ज्या गोष्टी आहेत की ज्यामुळे दीज स्टुडंट्स आर कन्सिडर्ड ॲज चिल्ड्रन विथ स्पेसिफिक नीड्स. त्यांना विशेष गरजा असलेले विद्यार्थी किंवा मुलं असं आपण म्हणतो. तर त्यांनी सुद्धा नेहमीच्या शाळेत जावं आणि याच्यासाठी आपण शिक्षकांना वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो की वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत आणि त्या 50 विद्यार्थ्यांमध्ये 40-45 विद्यार्थी नॉर्मल आहेत आणि हे 4-5 जण जर विशेष गरजा असलेली मुलं असतील तर त्यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे. म्हणजे आता बीएड आणि एमएड अशा स्पेशल एज्युकेशनमध्ये ह्या डिग्रीज दिल्या जातात आणि शिक्षक प्रशिक्षण होतं. SNDT महिला विद्यापीठाचं जे स्पेशल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचं डिपार्टमेंट आहे, तिथे अनेक प्रकारचे उपक्रम केले जातात. पण ह्या शिक्षिका जनरली मग त्याच मुलांना शिकवतात. तर आपण आता असं सुरू केलेलं आहे की वर्गात जनरल वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांनाच त्याचं ट्रेनिंग द्यावं. त्यामुळे अशा विद्यार्थीने सुद्धा वेगळ्या काढून त्यांना शिकवावं. कुठेतरी मुख्य प्रवाहापासून पुन्हा ते आपण तुटले गेले असंही कुठेतरी त्याच्यामध्ये शंका नको आहे. मॅडम मगाशी गिरीजींनी जो प्रश्न विचारलेला की मातृभाषेतून शिक्षण, बरोबर आहे. कारण महात्मा गांधींच्यापासून आतापर्यंतच्या शिक्षण तज्ञांपर्यंत सगळेजणच म्हणतात की मातृभाषेतनं शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला तो विषय चांगला समजतो, आपण जास्त आपला आत्मविश्वास चांगला होतो, आपण जास्त चांगलं त्याच्यावरती आपले विचार मांडू शकतो, कारण आपण आजूबाजूला तीच भाषा ऐकतो. पण आज परिस्थिती अशी आहे की म्हणजे विशेषतः शहरांमध्ये घरात जरी तुम्ही मराठी बोलत असाल, म्हणजे घरात आई महाराष्ट्रीयन आहे, मराठी बोलणारी, वडील गुजराती आहेत, खाली गेल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये आजूबाजूला हिंदी बोलतायत. त्यामुळे आता जो न्यूरोलॉजिकल रिसर्च झालेला आहे त्याच्यामध्ये असं दिसतं की भाषा शिकणं, मुलं 5 ते 6 भाषा 6 वर्षापर्यंत शिकू शकतात. आणि आपण बघतो आजूबाजूला अतिशय फ्लुएंटली ती भाषा ती बोलतात. आणि आता जर 10व्या वर्षी भाषा शिकवायला सुरुवात केली आणि त्याचं व्याकरण शिकवायला सुरुवात केली तर मात्र ते कठीण होतं. पण आजूबाजूला जर वातावरणच असं असेल तर शिकायला हरकत नाही. पण मातृभाषेतून शिक्षण घेणं हे केव्हाही चांगलं. पण तुमची पुढची जी संकल्पना ती मला जास्त आवडली, कारण आपण नेहमी इंग्लिश शिकायला धावतो. पण भारतीय भाषांमध्ये एक तामिळनाडूमधली माझी मैत्रीण भेटली तर आम्ही इंग्लिशमध्येच बोलतो, कारण तिला मराठी येत नाही आणि मला तामिळ येत नाही. खूप छान असं ते एक सुरुवातही आपण यायला पाहिजे आपल्याला, एक भाषा 2 भाषा. आणि असं काही नाही. आता मी आसाममध्ये गेले होते, आसामी आणि बंगाली भाषांमध्ये इतके संस्कृत शब्द आहेत. तर आता उदाहरणार्थ भगिनी हा शब्द आहे ते भागिन म्हणतात. म्हणजे खूप शब्द जर आपण काळजीपूर्वक ऐकले तर आपल्याला आपल्या भारतीय भाषांमध्ये साम्य दिसतं. तर खरोखरच तुमची ही कल्पना चांगली आहे, सूचना चांगली आहे आणि ही घ्यायला हरकतच नाही की एक जास्तीची भाषा आपण शिकायला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे जर शाळेपासूनच म्हणजे प्राथमिक लेवलपासूनच जर मुलांना शिकवलं, पण ते कंपल्सरी करून उपयोग नाही. म्हणजे कारण आपल्याकडे ऑलरेडी 3 भाषांचा फॉर्म्युला आहे. आपण मराठी शिकणार, इंग्लिश शिकणार आणि हिंदी शिकणार, 3 भाषा शिकतोय. संस्कृत आहे तर आणखीन एक तामिळ किंवा कारवारी म्हणजे कोकणी भाषा शिका असं म्हणण्याऐवजी
जर त्यांना अशी वातावरण निर्मिती करून दिली, लँग्वेज लॅब्स असतील, हो. शिकण्याची सोय करून दिली तर मुलं शिकतील. नाहीतर मग ही भाषा जी दुसरी शिकवली जाते ती पुन्हा व्याकरणामध्ये अडकून चरकात पडायला घालून नको. असं होतं आणि मग ऍक्च्युअली बोलता येतच नाही ती भाषा आपण, कारण त्याला अडकून पडतो. इंग्लिशमध्ये पण असंच होतं की माणसं बोलत का नाहीत इंग्लिशमध्ये, कारण त्यांना वाटतं की मी पास्ट पार्टिसिपल बरोबर वापरलंय का नाही, काळ बरोबर घेतलाय का नाही, आणि त्यामुळे मग बोलायला भीती वाटते. तर बोलण्याची भाषा, तसं आपण भाषा, कुठली भाषा शिकताना 4 कौशल्य आहेत. तर लिहिण्यापासून सुरुवात नाही करत आपण, बोलण्यापासून करतो, ऐकण्यापासून करतो, मग वाचन आणि मग लेखन असं आहे. तर कुठली नवीन भाषा शिकायला काहीच हरकत नाही. आणि भारतामध्ये एवढ्या भाषा आहेत की प्रत्येकाने एक आपल्या भारतीय एक भाषा तरी शिकावी, अत्यंत स्तुत्य अशी तुमची संकल्पना आहे ती. खरंच मॅडम, आज आपण बोलतो की महिला आणि बदलते शिक्षण पद्धती, शिक्षणामुळे म्हणजे पूर्वी जी होती आणि आत्ता जी होती त्यात खरंच खूप बदल झालेला आहे, आपल्या समाजात बदल झालेला आहे, पण आपल्या महिला, मुली, सखी, तिच्या आयुष्यातही खूप बदल झाले. त्या बदलांबद्दल तुम्ही काय सांगाल शिक्षणाच्या संदर्भात? हां, आणि शिक्षणामुळे? हो, शिक्षणामुळेच आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येतो असं मला वाटतं. कारण आपल्या भारतामध्ये अगदी सुरुवातीला मी मगाशीच म्हटलं की लिटरसी रेट खूप कमी होता, कारण मुलींच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं. हो. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा मुलींच्यासाठी स्थापन केली 1848 मध्ये. महर्षी कर्वे, भारतरत्न महर्षी कर्वेंनी युनिव्हर्सिटी स्थापन केली, महिला विद्यापीठ 1916 मध्ये. त्यावेळेला महिलांची लिटरसी रेट 1.81 होता. आता 1.81 1916 मध्ये, तरी सुद्धा महर्षींना वाटलं की महिलांच्यासाठी युनिव्हर्सिटी असायला पाहिजे, विद्यापीठ असायला पाहिजे, कारण महिलांना शिकायचं होतं. आणि अगदी त्या थोड्या संख्येने का असे ना, त्यांच्यासाठी आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. महिला जर शिकल्या, म्हणजे अगदी एक छोटीशी सर्वे सांगते तुम्हाला, पण अत्यंत महत्वाचं असं आहे की प्राथमिक शाळेपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या ज्या मुली आहेत त्यांच्या मुलांच्या मॉर्टॅलिटी रेटचा इलिटरेट महिलांच्या मुलांच्या मॉर्टॅलिटी रेट बरोबर तुलना केली तेव्हा असं दिसून आलं की यांचा मॉर्टॅलिटी रेट 50% कमी आहे. केवळ प्राथमिक शिक्षण घेतलेल्या, म्हणजे इथपर्यंत 5वी पर्यंत शिकलेल्या ज्या महिला आहेत त्या किती स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतात हे. आणि मुली जर शिकल्या तर त्यांचा आत्मसन्मान जागृत होतो, त्यांना स्वतःचे हक्क काय आहेत, आपण नागरिक म्हणून आपल्याला काय हक्क आहेत, आपली कर्तव्य काय आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत याची जाणीव होते. आणि त्यामुळे त्या बोलू शकतात, डिसिजन घेऊ शकतात. म्हणजे आता घेऊ शकण्याची पात्रता त्यांच्यामध्ये आहे, पण आपल्या शिक्षणामध्ये ती आपण आणली पाहिजे. आपल्या नवीन पद्धतीमध्ये डिसिजन मेकिंग हा एक महत्वाचा भाग आपण ठरवला पाहिजे. कारण मुलींना पुढे झाल्यानंतर मी कुठला कोर्स घेऊ, मी कोणाशी लग्न करू, मला मुलं किती पाहिजेत, मी कुठला व्यवसाय करू की नोकरी करू, अशासारखे अनेक डिसिजन्स तिला घ्यावे लागतात. आणि ते घेताना आई वडिलांनी किंवा शिक्षकांनी सांगितल्यामुळे मी केलं असं मग नंतर मग एक वृत्ती किंवा एक स्वतःचे निर्णय असले पाहिजेत. म्हणजे याविषयी आपल्याला अधिक बोलायचंच आहे. फोन घेऊया आधी. विवेक शेखापुरे आपल्याशी बोलतात अक्कलकोटवरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. हा, नमस्कार मॅडम. मी विवेक शेखापुरे बोलतो अक्कलकोटहून. शिक्षण कमी असेल तरी महिलांना स्किल डेव्हलपमेंट बरोबर व्यवसायामध्ये दुसरी कुठली पद्धत आहे का, म्हणजे त्या गोष्टीतून त्यांना आपलं रोजीरोटी चालवता येईल. ग्रामीण भागातील असतील किंवा ग्रामीण भागातून शहरात आलेल्या महिला असतील ज्या त्यांचे मिस्टर नोकरीसाठी आहेत पण त्या घरात बसून काही दुसरं उद्योग करू शकतील असं. बरं, धन्यवाद विवेकजी. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणारच आहे. आणि आपल्या सगळ्या सखींसाठी आहे की ज्या बऱ्याच आपल्या सखी असतात, महिला असतात, ज्या घरी असतात, शिक्षण झालेलं असतं पण त्यातून काय करावं हे त्यांना माहीत नसतं. सगळ्या विषयी आपण चर्चा करूयात. मॅडम, जसं विवेकजींनी जो प्रश्न विचारला होता, मला असं वाटतं की तो आपल्या सगळ्या सखी ज्या आहेत त्या सगळ्या सखींसाठी, आपण महिलांसाठी आपण ते बोलू शकतो की थोडं शिक्षण कमी असेल तर आपली रोजीरोटी किंवा आपण म्हणू शकतो की आपल्या दैनंदिन जीवनात काही करण्यासाठी ते काय, कुठले कोर्सेस किंवा कशा पद्धतीने ते स्किल वाढवू शकते. आणि मला जोडून थोडंसं असून सांगायचं आहे की आपल्या अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांच्याकडे कौशल्य खूप असतं आणि आज आपण बदलती शिक्षण पद्धती बोलतो, तर त्या शिक्षणातून त्या कौशल्याचा अधिक विकास करून त्या स्वतःच्या पायावरही बऱ्याच महिला अशा आहेत की त्या उभ्या राहिलेल्या आहेत. तुम्ही त्यांना काय सांगाल? कौशल्य विकास
हा आता अजेंडा आपल्या माननीय पंतप्रधानांनी सगळ्यांसमोर मांडलेलाच आहे आणि स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलची स्थापना झालेलीच आहे. या स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या मार्फत अनेक स्किल सेक्टर्स ती स्थापना झाली आहे. म्हणजे कृषीमध्ये आहे, टेक्स्टाईलमध्ये आहे, फूड रिलेटेड आहे, ऑटोमोबाईल आहे, असे अनेक स्किल सेक्टर्स आहेत आणि त्यांना प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे, पार्टनरशिप केलेलं आहे. तर या पार्टनर संस्था कुठल्या आहेत आणि त्या कोणकोणत्या प्रकारची वर्कशॉप्स करतात, कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग देतात, ही ट्रेनिंग देण्याची जबाबदारी त्यांची आहे. पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला काहीच हरकत नाही. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये ज्या कौशल्यांची आवड आहे तर ते शिकून घेण्याची जबाबदारी मात्र आपली आहे. काहीच न करता आपल्याला काही मिळणार नाहीये. पण हे कसं शिकायचं, त्या NSDCच्या जे स्किल सेक्टर्स काउन्सिलच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या आपल्या जवळपास कुठे आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे आणि आपल्याला जे आवडतं ते आपण शिकायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की या महिलांच्याकडे कौशल्य असतं, पण तुम्ही त्याच्या पुढचं जे वाक्य म्हणा ते जास्तच बरोबर आहे, कारण त्या कौशल्याचा विकास करायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ अगदी महिला म्हटलं की त्यांना जेवण करताना सगळेजण धरून चालतात, पण समजा त्यांना पापड करता येतात चांगले. आता घरातल्यासाठी पापड करणं वेगळं, पण तुम्हाला जर सांगितलं 5,000 लोकांना पापड द्यायचे त्यांच्या कुटुंबांना, इतक्या मोठ्या संख्येने करायचे तर करू शकतील का? तर ते करण्यासाठी म्हणून मग वेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो आणि त्याचं शिक्षण घेणं आवश्यक आहे. तर अशा मोठ्या प्रमाणावरती जर व्यवसाय करायचा असेल, हळूहळू तो वाढतो व्यवसाय, पण तरी सुद्धा तो मोठा होत असताना आपल्याला कौशल्य तर शिकायलाच पाहिजे. त्याविषयी आपण बोलूयाच. म्हणून एक फोन घेऊया आधी आपण. सुनीता सोनवले आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. हा, माझी मुलगी BSc झाली केमिस्ट्री. पुढचं शिक्षण पैशाअभावी झालं नाहीये, तर त्यासाठी SNDT मध्ये असा शॉर्ट टर्म कोर्सेस आहे का जेणेकरून व्यवसाय किंवा नोकरी करता येईल? बरं, धन्यवाद सुनीताजी. केवळ SNDT महिला विद्यापीठातच नव्हे तर अनेक विद्यापीठांमध्ये आज कंटिन्युइंग एज्युकेशन असं डिपार्टमेंट असतं. तसं आमच्याकडेही आहे. कंटिन्युइंग एज्युकेशन डिपार्टमेंटच्या तर्फे असे अनेक शॉर्ट टर्म कोर्सेस दिले जातात आणि हे शॉर्ट टर्म कोर्सेस अगदी 4 दिवसापासून तर 3 वर्षापर्यंतचे कोर्सेस सर्टिफिकेट पासून डिप्लोमापर्यंतचे असू शकतात. आणि केवळ कंटिन्युइंग एज्युकेशनच नाही, अनेक डिपार्टमेंट्स असे असतात. फूड सायन्स अँड न्यूट्रिशन डिपार्टमेंट आहे, त्याचं समजा चॉकलेट कशी करायची हाच कोर्स करतात. 2-3 रविवार तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला कळेल, मग ती चॉकलेट तुम्ही विकू शकता. पण तिला जर आवड असेल तर उदाहरणार्थ डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी आहे, तर त्यांच्याकडे इन्स्ट्रक्शनल डिझाईनचा कोर्स हा ऑनलाईन दिला जातो आणि तुम्ही 3-4 महिन्यामध्ये तुमच्याकडे जर वायफाय असेल, इंटरनेट असेल तर शिकू शकता. आमच्याकडे डिस्टन्स एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये असे छोटे शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेस दिले जातात. तसं अनेक विद्यापीठामध्ये दिले जातील. आपण ही माहिती काढली पाहिजे आणि आपल्याला मुळात काय आवडतं. समजा आपल्याला झाडं लावण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर गार्डनिंगच्या पण नवीन स्किल्स आहेत आणि त्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, आपण ते शिकायला पाहिजे. केवळ एखादा कोर्स अवेलेबल आहे म्हणून करायला जाण्याऐवजी आपल्याला काय आवडतं. पण मॅडम, त्यांनी जो एक छोटासा बोलताना ज्यांनी सांगितलं की पैशा अभावी, मला असं म्हणायचं की ही पण माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत, महिला सखींपर्यंत गेली पाहिजे. कसे कित्येक कोर्सेस आहेत की जे फ्री ऑनलाईन शिकवले जातात, त्याविषयी सांगा. त्याला आपण मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस असं म्हणतो. ओपन हा शब्द खूप महत्वाचा आहे. ओपन म्हणजे इट इज नियरली फ्री ऑर इट इज फ्री. असे जगामध्ये ही एक मोठी आता चळवळ होते की शिक्षण तज्ज्ञ आहेत, शिक्षक आहेत, त्यांनी जर काही नवीन तयार केलं तर ते केवळ त्यांनी स्वतःसाठी ठेवू नये, ते सगळ्या समाजासाठी वापरायला द्यावं आणि त्याच्यावरचा त्यांनी आपला कॉपीराईट सोडावा. त्याला आपण ओपन एज्युकेशन रिसोर्स असं म्हणतो. MITने सुरुवातीला त्यांचे हजारो कोर्सेस फ्रीली वेबसाईटवरती टाकले. घ्या, तुम्हाला कुठला कोर्स करायचा आहे तुम्ही करा. आता ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणावरती होते आणि प्रत्येक वेळेला, आता समजा उदाहरणार्थ मला कुठे व्याख्यानाला बोलवलं की मी तिथे माझं प्रेझेंटेशन केलं तर हे प्रेझेंटेशन मी वेबसाईटवरती टाकते किंवा अशा अनेक वेबसाईट अवेलेबल आहेत की त्या फ्रीली तुम्ही वापरू शकता. आणि मी तिथे म्हणते की तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचंय का, घ्या, आणि ते वापरायचंय का, वापरा. फक्त म्हणा की हे वसुधा कामतनी तयार केलंय म्हणून स्वतः तयार केलं असं म्हणू नका. तुम्हाला त्यात बदल करायचे असतील तर बदलही करा. तर ओपन एज्युकेशन रिसोर्समध्ये अशा प्रकारची परवानगी ज्यांनी तयार केले ते देतात. आता उदाहरणार्थ, आता जर वेळ असेल तर UGC आणि MHRD युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन आणि मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट त्यांनी आता हा मूक म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, कारण अनेक लोकांच्याकडे नवीन शिकायचे पण पैसे नाही आहेत,
म्हणजे आणखी नवीन फी देऊन त्यांना शिकायचं नाही. तर युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असतानाच जर त्यांना आणखीन काही नवीन शिकायचं असेल, म्हणजे उदाहरणार्थ बीएससी केलंय केमिस्ट्रीमध्ये, पण त्याच वेळेला तिला म्युझिक शिकायचं, वेस्टर्न म्युझिक, पण आज आमच्याकडे अशी व्यवस्था नाही. केमिस्ट्री आहे की केमिस्ट्री. पण आता युजीसीने चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आणल्यामुळे मेजर कोर्सेस तुम्ही केमिस्ट्रीचे करा, पण त्याच्याबरोबर तुम्हाला 4 क्रेडिट 8 क्रेडिट जर म्युझिक करायचं असेल, सोशॉलॉजी शिकायचं असेल, स्पेशल एज्युकेशनमध्ये मेंटल रिटार्डेशन म्हणजे काय शिकायचं असेल, डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे काय शिकायचं, तुम्ही शिकू शकता. कारण हे कोर्सेस जे कोणी देतं ते तुम्ही घेऊ शकता. पण इथून उठून अमरावतीला कसं जाणार? म्हणजे हे कोर्सेस एकतर तुम्हाला ऑनलाईन शिकायला पाहिजेत किंवा डिस्टन्सने शिकायला पाहिजेत. पण आता युजीसी आणि MHRDनी स्वयं नावाचे एक प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि SWAYAM याच्यामध्ये त्यांनी मूक्स जवळजवळ 2,000 मूक्स त्यांनी वेबसाईटवरती ठेवलेले आहेत. एवढे कोर्सेस आणि हे फ्री आहे. फ्री आहे, मॅसिव्ह आहेत. म्हणजे तिथे 2 आणि 4 मुलं शिकत नाही, तिथे हजारो मुलं एकाच वेळेला तो कोर्स करतील. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या कोर्सला वेस्टर्न म्युझिक हा कोर्स तुम्ही जॉईन केलात तर तुमच्याबरोबर 250, 500, 1000, 4000 इतकेही स्टुडंट असू शकतील. कारण भारतामध्येच नव्हे तर भारताच्या बाहेरही लोकांना ते अवेलेबल आहेत, कारण दे आर फ्री. आता SNDT महिला विद्यापीठाचं जे डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी आहे त्यांनी आता असा एक मूक केला 5 आठवड्याचा. हा मूक होता ICT इंटिग्रेशन इन हायर एज्युकेशन. म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं आपण वर्गामध्ये शिकवत असताना इंटिग्रेशन कसं करायचं. केवळ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वापरलं म्हणजे ICT नव्हे, तर विद्यार्थ्यांना एकमेकांच्या बरोबर चर्चा करायला मिळणं, नवीन काहीतरी को क्रिएशन करायला मिळणं. आज ही टर्म खूप महत्वाची झाली आहे. म्हणजे शिक्षकांनी क्रिएट करायचं आणि वर्गात शेअर करायचं असं नाही चालत. विद्यार्थी क्रिएट करतात, विद्यार्थी एकमेकांच्या बरोबर चर्चा करून क्रिएट करतात, त्याला आपण को क्रिएशन म्हणतो. तर असं करायची संधी देण्यासाठी म्हणून हा मूक केला. आता या मूकला जवळजवळ 280 लोकांनी रजिस्टर करायला आले होते. म्हणजे आज लोकांना शिकायचं आहे आणि अनेक महिला शिक्षकच आहेत त्याच्यामध्ये. हे हायर एज्युकेशनसाठी होतं आणि हायर एज्युकेशनमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्यासाठी हा कोर्स होता. त्यामुळे इतक्या लोकांना शिकायचं आहे. कारण हे कोर्सेस कसे तुम्ही घरात बसून शिकू शकता, तुमच्या सोयीने शिकू शकता, आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार कुठेही तुम्हाला रात्री 12 वाजता वेळ आहे तर तुम्ही तेव्हा शिका. वर्गामध्ये 9 वाजताच जायला पाहिजे आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये जायला पाहिजे ही बंधनच नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपली आता ही शिक्षण पद्धती किती बदलत चालली हे आता आपण म्हणजे बघतोय, अनुभवतोय. आणि असं बघत नाही. आणखी एक सांगायला मला आवडतं, आता आपण मोबाईल सगळेजण वापरतात. हा, मला त्याच मुद्द्याकडे यायचं होतं की पूर्वी जे होतं किंवा आपण असं म्हणू शकतो की म्हणत होतं की मुलांना कंटाळा यायचा वर्गामध्ये, पण आता जसं तुम्ही सांगितलं की इंटरॅक्शन, शिक्षक आणि मुलांचं इंटरॅक्शन झालं पाहिजे. आणि टेक्नॉलॉजीच्या नावानं जी आता सध्या आरडाओरड सुरू आहे त्याचाही या शिक्षण पद्धतीमध्ये आता किती छान प्रकारे वापर करता येतो आणि तुम्ही त्याची सुरुवातही केली, त्याबद्दल सांगा. म्हणजे आज आता SNDT विमेन्स युनिव्हर्सिटीने ICT पॉलिसीज तयार करायला घेतली होती. कारण नुसतीच ICT वापरण्याच्या ऐवजी आपल्याकडे जर काही मार्गदर्शक तत्व असतील तर. आणि याच्यासाठी आम्हाला कॅनडामध्ये असलेली कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग हे जगामध्ये ओपन आणि डिस्टन्स लर्निंगमध्ये काम करणारी संस्था आहे, तर त्यांनी आम्हाला सपोर्ट केला होता. तर आम्ही 3 कॅम्पसवरती सर्व्हे केला आणि आम्हाला असं दिसलं की 86% विद्यार्थिनींकडे स्मार्टफोन आहे. कॅन यू बीट दॅट? मी कॅम्पसवरतीच राहत होते आणि मी नेहमी बघत असे मुलींना, त्यांना 2 हातामध्ये 2 मोबाईल घेऊन सुद्धा अनेक मुली बोलत असत. म्हणजे इतकी नवीन स्किल्स आपण तयार केलेली आहेत. पण मोबाईल आहे आणि मुलींनी लिहून दिलं होतं की आम्हाला आमच्याकडे स्मार्टफोन आहे आणि तुम्ही डॅशबोर्ड का नाही क्रिएट करत, तुम्ही आम्हाला कोर्सेस आम्हाला शिकवत का नाही मोबाईल वापरून, वायफाय क्रिएट करा आणि आम्हाला वायफाय वापरू देत. आता आमच्या युनिव्हर्सिटीने वायफाय सुविधा सगळीकडे निर्माण केलेली आहे. पण वायफाय असलं तरी पण वर्गात मोबाईल आणू नका असं आपण सांगतो. म्हणजे ती जी कॉन्ट्रास्ट पद्धती ते की मोबाईल वापरू नका, त्याविषयी आपण बोलूयाच. मॅडम एक फोन घेऊया आधी. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. मी स्वतः शैक्षणिक आणि सामाजिक समुपदेशक आहे गेल्या 25 वर्षापासून. तर माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की आजकालची युवा युवती पिढी ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मागे जास्त आहे. म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव जर बदलत्या शिक्षण पद्धतीत केला आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स मोबाईलमध्ये अपलोड करून काही चांगलं जर देता आलं तर त्याचा विचार कसा होऊ शकतो, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की नीतिमूल्यांचा ऱ्हास आणि त्या नीतिमूल्यांच्या ऱ्हासामुळे सुद्धा वैचारिक पात्रतेवर परिणाम होतोय विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनींच्या.
हे भयावह वाटते मला एकूण विकासाच्या दृष्टीने. याबद्दल आपण काय प्रकाश टाकाल? आणि तिसरं मला असं विचारायचं की प्रत्येकाला इझी यश लागते, इझिली यश लागते, पैसा, प्रसिद्धी, कामाचं समाधान. तर ह्या मायाजालापासून दक्षता कशी घ्यावी विद्यार्थ्यांनी? धन्यवाद. रवींद्रजींनी जो प्रश्न विचारला होता की, आणि नुसतं रवींद्रजी नाही तर आता जी आरडाओरड सध्या चालू असते की आजची युवा पिढी टेक्नॉलॉजी किंवा मोबाईल किंवा ऍप्स ह्यांच्या आहारीची जात आहे, आणि तुम्ही त्याच ब्रेक खूप छान सांगत होता की त्याचाच आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये किती छान वापर करता येईल. आणि ऍक्शन रिॲक्शन म्हणजे फक्त शिक्षक बोलत आहेत असं नाही, तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलांना किती छान पद्धतीने त्यात सामावून घेता येईल याविषयी तुम्ही सांगत होता. अगदी सुरुवातीला आपण म्हटलं की वर्गात शिक्षकांनी व्याख्यान द्यायचं आणि विद्यार्थ्यांनी ऐकायचं, त्यांचा स्पॅन काही नसतो एवढा, म्हणजे 10 मिनिटांनंतर त्यांचा स्पॅन संपला. त्यामुळे ज्ञानरचनावाद जर आपल्याला वापरायचा असेल तर विद्यार्थ्यांनी ज्ञानाची निर्मिती करायला पाहिजे, तर शिक्षकांनी त्यांना आपल्या चर्चेमध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे किंवा प्रोजेक्ट्स त्यांना दिले पाहिजेत की जिथे विद्यार्थी एकमेकांच्या बरोबर बोलतील आणि कार्य करतील. मला असं म्हणायचं होतं की अशा प्रकारची जर पद्धती वर्गात वापरायची असेल तर त्याला टेक्नॉलॉजी खूप सपोर्टिव्ह होते. केवळ शिक्षकांना भाषण देताना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वापरायचं, पण हे पुन्हा एकतर्फी शिक्षण होतं. त्याऐवजी इतकी सोशल मीडियावरती आपल्याला टूल्स नवीन तयार मिळत आहेत आणि फ्री असतात ती, तर ती वापरून, बरीचशी फ्री असतात, सगळीच नाही, पण जी फ्री असतात ती वापरून आपण ही इंटरॅक्शन, को क्रिएशन, विद्यार्थ्यांच्या मधल्या आंतरक्रिया खूप मोठ्या प्रमाणावरती वापरू शकतो. आता मोबाईल सगळीजण वापरतात. मग मी म्हटलं आमच्या विद्यार्थिनींनी पण सांगितलं की तुम्ही टेक्नॉलॉजी वापरा आणि आम्हाला टेक्नॉलॉजी वापरून शिकवा. आता सध्या सगळीजण व्हॉट्सअप वापरतात. आता या व्हॉट्सअपवरती आपण फ्रीली एकमेकांच्या बरोबर बोलू शकतो, तर याचा शिकवण्यासाठी वापर होऊ शकतो का? तर होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आता एक कोर्स मी आता करते, 5 दिवसाचा हा व्हॉट्सअपवरचा कोर्स आहे. डॉक्टर अगरवाल शिकवतात आम्हाला की डायबिटीस म्हणजे काय आणि डायबिटीसमधून आपण आपली सुटका कशी करून घ्यायची, त्याच्यासाठी आपली लाईफस्टाईल कशी पाहिजे. आता माझ्यासारख्या व्यक्तीला तिथे जाऊन काही शिकणं आवडणारही नाही, पण त्यामुळे पण मी जर घरी बसून शिकणार असेल, माझ्या वेळेमध्ये मी ते वाचणार असेल, माझ्या वेळेवरती मी त्यांना, पण हे ऑनलाईन असल्यामुळे, असिंक्रोनस असल्यामुळे आपल्याला जेव्हा वेळ असतो, ज्या पद्धतीने आपल्याला रिमार्क्स द्यायचे असतात, कॉमेंट्स द्यायचे असतात, फीडबॅक द्यायचं असतं, आपण देऊ शकतो. ते शिकवणारी मंडळी ऑडिओ वापरू शकतात, व्हिडिओ घालू शकतात, त्यांचं टेक्स्ट घालू शकतात, PDF वापरू शकतात, इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत. आता आम्ही एका राज्यामध्ये शिक्षक प्रशिक्षणाचं काम करतो एका आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर, तर तिथे आम्ही काही वर्कशॉप्स अशी प्लॅन केलीत की फेस टू फेस, पण आम्ही त्यांना असं म्हटलं की कोऑपरेटिव्ह आणि कोलॅबोरेटिव्ह लर्निंग हे जनरली शिक्षक वर्गात वापरायला जात नाहीत. त्यांना वाटतं की वर्गामध्ये गोंधळच चाललाय, सगळेजण आरडाओरडा करतात. करू देत, विद्यार्थी बोलणार एकमेकांच्या बरोबर, कारण त्या एकमेकांच्या आंतरक्रियामधूनच ज्ञाननिर्मिती होत असते. पण आम्ही आता त्यांच्यासाठी व्हॉट्सअपवरती 5 दिवसाचा कोर्स करतो आहोत, कोलॅबोरेटिव्ह आणि कोऑपरेटिव्ह लर्निंग म्हणजे काय. तर हे शक्य आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी सगळीच काही वाईट नाही आहे. आपण शिक्षकांनी जर जाणून घेतलं की कशा प्रकारे अतिशय पॉझिटिव्हली आपण टेक्नॉलॉजी वर्गात वापरू शकतो, वर्गाच्या बाहेरही वापरू शकतो, तर त्याचा उपयोग होईल. आता एक नवीन कल्पना आली आहे, त्याला आपण फ्लिप्ड क्लासरूम म्हणतो. फ्लिप्ड क्लासरूम म्हणजे काय? उलटं करायची. म्हणजे कसं, वर्गात आम्ही भाषणं देतो तेव्हा मुलं बसलेली असतात वर्गात, पण एकमेकांशी काही संबंध नाही. आणि घरी मी जेव्हा असाइनमेंट देते तेव्हा सुद्धा विद्यार्थ्यांनी एकट्यानेच करावी अशी अपेक्षा आहे. पण मला जे काही म्हणायचं, जे काही भाषण द्यायचंय ते जर मी वेबसाईटवरती ठेवलं आणि त्यांना अवेलेबल करून दिलं, तर मुलं आधी वाचून येतील वर्गामध्ये आणि मग वर्गात एकमेकांच्या मध्ये चर्चा होईल, प्रेझेंटेशन्स होतील विद्यार्थ्यांची, शिक्षक क्रिटिकिंग करेल त्याच्यावरती, आणि त्यामुळे मुलं जास्त चांगलं शिकू शकतील. कारण आज समाजामध्ये जेव्हा ही मुलं जातात तेव्हा त्यांना एकट्याने कुठलंच काम करायला लागत नाही, त्यांना ग्रुपमध्ये करतात. आता इथेच बघा ना, आपण 6-7 जण आहोत, आणि हे जर सिंक्रोनायझेशन झालं नाही तर हा कार्यक्रम चांगला होणार नाही. प्रत्येक त्यांच्या त्या स्किल डेव्हलप होतात, भाषणामध्ये होतात, पण टेक्नॉलॉजी वापरून आपण मुलांना ही स्किल सुद्धा डेव्हलप करू शकतो. अगदी खरं. एक फोन घेऊया. प्रेरणा गोडबोले आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार प्रेरणाजी, बोला. हा, मला असं विचारायचं होतं की आपल्या भारतीय भाषा ज्या आहेत, म्हणजे बंगाली असेल, मल्याळी असेल, तर मराठी लोकांना सुद्धा या भाषा शिकायच्या असतील किंवा कुठल्याही स्वतःच्या भाषा सोडून अन्य भारतीय भाषा जर शिकायच्या असतील तर त्या कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जातात का? आणि जर युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जात नसतील तर त्या शिकवल्या जायला पाहिजेत असं तुम्हाला वाटत नाही का? कारण परदेशी भाषांना आपण डोक्यावर घेतो, बाहेरून लोक आपली भाषा शिकतात, पण आपल्याला कुठलीही भाषा दुसऱ्या राज्यातली येत नाही.
तर ह्याविषयी मला थोडं मार्गदर्शन करा. आणि दुसरं एक विचारायचं तर समुपदेशक म्हणून जे हल्ली आपण बरेच ठिकाणी गरजेचे आहेत, तर त्याच्यासाठी मानसशास्त्र समजा BA ला वगैरे घेतलेलं नसेल, दुसऱ्या फॅकल्टीचा ग्रॅज्युएट असेल, तर पण त्यांना त्याच्यात इंटरेस्ट असेल आणि खूप चांगल्या प्रकारे गती असेल, तर त्याच्यासाठी काही व्यवस्था आहे का? बरं, धन्यवाद प्रेरणाजी. मॅडम काय सांगाल त्यांना? भारतामध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस ही संस्था आहे, आपल्या भाषा शिकण्यासाठी. तिथे त्याच भाषांवरती रिसर्च होतो. आणि तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवरती गेलात, CIIL सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस, तर अनेक भाषा, म्हणजे तुम्हाला बंगाली शिकायची असेल, आसामी शिकायची असेल, मराठी शिकायची असेल, तर त्या भाषां कशा शिकायच्या त्या भाषा शिकण्यासाठी त्यांनी अनेक मॉड्यूल्स तयार केलेले आहेत आणि ती भाषा आपल्याला शिकता येते. अनेक विद्यापीठांमध्ये भाषांचे विभाग असतात, म्हणजे मराठी भाषा शिकवली जाते, पण भाषा शिकवली जात नाही, तिथे साहित्य शिकवलं जातं. म्हणजे मराठीमध्ये जी व्यक्ती MA करते तिला मराठी भाषा शिकवत नाही, आपण मराठी साहित्य शिकवतो. कादंबरी म्हणजे काय, कविता म्हणजे काय. तसं आता आमच्या महिला विद्यापीठामध्ये 5 भाषांचे विभाग आहेत, म्हणजे मराठी आहे, गुजराती आहे, संस्कृत आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, पण तिथे लिटरेचर शिकवलं जातं. पण भाषा कशी शिकवायची हा देखील एक पेपर त्यांच्याकडे असतो. पण भाषा शिकवण्यासाठी वेगळे विभाग असायला पाहिजे, असं मलाही अनेक वेळा वाटतं की आपण भाषा शिकवत नाही, साहित्य शिकवतो. पण या साहित्य शिकवणाऱ्या विभागांमध्ये तरी आणखी भाषा शिकवण्याचा त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, आणि हे बरोबर आहे अगदी. दुसरा तुमचा प्रश्न होता समुपदेशक. समुपदेशकाच्या 2 लेवल्स आहेत. एक म्हणजे शाळांमध्ये जे समुपदेशन होतं तिथे 3 प्रकारचं होतं. एक एज्युकेशनल काउन्सिलिंग होतं, म्हणजे 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं. दुसरं आहे ते व्होकेशनल काउन्सिलिंग आहे, कुठल्या कुठल्या प्रकारच्या नोकरी आणि व्यवसाय उपलब्ध आहेत. आणि तिसरं पर्सनल काउन्सिलिंग. या शिकवण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये IVGS आहे, म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल गायडन्स ची संस्था आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, आणि तिथे हा 9 महिन्याचा डिप्लोमा दिला जातो. जे शिक्षक वर्गामध्ये शिकवत आहेत, म्हणजे मग त्यांचं काही सायकोलॉजी असण्याची आवश्यकता नाही, केमिस्ट्री फिजिक्स शिकवणारे शिक्षक देखील हा कोर्स करू शकतात. पण काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये जर तुम्हाला MA करायचं असेल तर ह्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला मुळात BA सायकोलॉजी असायला पाहिजे, कारण बेसिक्स जर माहिती नसतील तर तुम्हाला हे जे पर्सनल काउन्सिलिंग करायचं आहे, फॅमिली काउन्सिलिंग असतं, त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात काउन्सिलिंगचे. तर त्यासाठी आवश्यक म्हणजे एसेन्शियल क्वालिफिकेशन हे तुम्हाला BA सायकोलॉजी पाहिजे. अगदी खरं. मॅडम, आजचा मगापासून आपण खूप छान चर्चा केली की महिला आणि बदलती शिक्षण पद्धती पूर्वीपेक्षा कशी बदलत गेली हे तुम्ही आम्हाला सांगितलं. पण मगाशी आपण एक छोट्याशा मुद्द्याकडे होतो की डिसिजन मेकिंग जी पॉवर असेल, निर्णय घेण्याची क्षमता, आणि ज्या महिला आपलं कौशल्य विकसित करतात तर त्यांच्यामध्ये प्लॅनिंग, मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. त्याविषयी थोडक्यात सांगा जरा. महत्वाचं आहे ते डिसिजन मेकिंग स्किल. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पूर्वीच्या, म्हणजे जिकडे शिक्षक वर्गात बोलत होते आणि विद्यार्थी ऐकत होते, त्याच्यामुळे डिसिजन काय घ्यायचं आहे, काहीच नाही घ्यायचं, ऐकायचं आणि परीक्षेत विचारतील ते परतले लिहून काढायचं. आता आपण असं म्हणत नाही, आता तुम्ही विचार करा. आणि त्यामुळे मग केस स्टडी आहे, सिनेरिओज आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, अशा अनेक प्रकारच्या अध्यापन पद्धती आपण वर्गामध्ये वापरतो. पण डिसिजन मेकिंग आयुष्यामध्ये प्रत्येक स्टेपवरती आपल्याला असा निर्णय घ्यावा लागतो, आणि हा निर्णय चुकला हे आपल्याला काही काळानंतर कळतं. तो बरोबर निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे माहिती असायला पाहिजे. कुठली बस घेऊ, आता माहिती आहे का की कुठली बस जाते माहिती असेल तर ठीक आहे, पण कमीत कमी जवळचा रूट कुठला आहे, ट्रेननी गेलं तर जास्त लवकर पोहोचेल का, या सगळ्या गोष्टींची माहिती जेव्हा आपल्याला असेल त्या माहितींवरती परिष्करण करून आपण डिसिजन घेतो. आणि हे केवळ नोकरी न करणाऱ्या व्यक्ती जसं घेतात तसे मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा डिसिजन मेकर्स असायला पाहिजेत. मला असं वाटतं की महिलांना जास्तीत जास्त डिसिजन मेकरच्या क्षमता निर्माण करायला पाहिजेत, कारण महिलांचा ब्रेनवरती जी रिसर्च झालेला आहे त्याच्यामध्ये असं दिसून येतं की महिला मल्टीटास्किंग फार चांगलं करू शकतात ॲज कम्पेअर टू मेन. म्हणजे एका वेळेला अनेक गोष्टी महिला करतच असतातच, स्वयंपाकघरात सुद्धा करत असतात, 17 गोष्टी सायमल्टेनियसली आपण करतो. पण डिसिजन मेकिंग करण्यासाठी मल्टीटास्किंग एक पाहिजेच आहे, पण त्याचबरोबर ज्या इतर अनेक क्षमता पाहिजेत त्या कशा निर्माण करायच्या. पण आज आपल्याकडे खरोखर डिसिजन मेकर्स आहेत का? भारतामध्ये आता 759 विद्यापीठ आहेत. आता सप्टेंबरचा हा डेटा आहे, त्याच्यामध्ये व्हाईस चान्सलर्स किती आहेत, महिला व्हाईस चान्सलर्स अतिशय कमी, म्हणजे एका 2 बोटांवरती मोजता येतील एवढेच व्हाईस चान्सलर महिला आहेत. आपल्या लोकसभेमध्ये 543 खासदार आहेत,
त्यातले फक्त 60 महिला आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये 288 जागा आहेत. म्हणजे हे डिसिजन मेकर्स आहेत ना भारतासाठी किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी डिसिजन घेणारी ही व्यवस्था आहे. 288 पैकी 20 महिला आहेत. हे हायेस्ट नंबर आहेत ना आतापर्यंतच्या इलेक्शनमध्ये. गेल्या इलेक्शनमध्ये 19 होते, आता 20 आहेत. तर मला असं म्हणायचं आता आपण भटनागर अवॉर्ड दिले. 416 भटनागर अवॉर्ड्समध्ये फक्त 14.3% सुद्धा महिला नाहीत. म्हणजे हे भटनागर अवॉर्ड ही सायंटिस्टना दिले जातात, यंग सायंटिस्टना दिले जातात. मला असं वाटतं की महिलांना या पात्रता जास्त निर्माण करायला पाहिजेत आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, तरच आपला जास्त चांगला विकास होऊ शकेल समाजाचा, असं मला वाटतं. अगदी खरं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आता ही जी शिक्षण पद्धती, बदलती शिक्षण पद्धती, त्याच्यामध्ये वेळोवेळी आपल्याला सुद्धा त्या शिक्षण पद्धतीनुसार बदलून आपल्यामधली निर्णय क्षमता वाढवली पाहिजे. आपल्या डिपार्टमेंट वेळ असेल तर नाही आपल्याकडे विषय खूप छान आहे, पण आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. पण खूप छान पद्धतीने ही बदलत्या शिक्षण पद्धतीचं स्वरूप तुम्ही आमच्यासमोर मांडलं. अगदी खरं आहे की कुठल्याही विषयाचं ज्ञान जे असतं ते कधीही वाया जात नाही. त्याच्यामुळे ह्या शिक्षण पद्धतीच्या बदलानुसार आपण सुद्धा आपल्यामध्ये वेळोवेळी बदल केले पाहिजे. नवीन पद्धती, टेक्नॉलॉजी किंवा जे शिक्षण आहे, ज्ञान आहे, ते आपण आपल्यामध्ये करून घेतलं पाहिजे. मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढ्या छान पद्धतीने आमच्या सगळ्या महिला सखीने आम्हाला गाईड केलं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.